नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सेवा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. UGC नेट जून 2026च्या एक्झामच्या तयारीच्या तुम्ही सुरुवात केलेलीच असेल. पेपर 1ची तेवढ्याच चांगल्या पद्धतीने तयारी करा. आपण हिस्ट्री 2011चे PYQ पाहत आहोत. पहिले एपिसोड चॅनलवर उपलब्ध आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर सर्वात आधी ते व्हिडिओ पहा, कारण 2011चे PYQ आहेत म्हणून तुम्ही सोडून जाऊ नका. तेही पहा, तेही महत्त्वाचे असतात. पहिला प्रश्न पाहूया. जलालुद्दीन नाव कोणाचे होते? जलालुद्दीन नाव कोणाचे होते? उत्तर आहे अकबर. याआधी मी औरंगजेबाचं नावही सांगितलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये आणि जहांगीरचंही नाव सांगितलं आहे. आज तुम्हाला कळलं आहे अकबरचं नाव आहे जलालुद्दीन अकबर. पुढचा प्रश्न. आता अकबराचा कार्यकाळ काय होता? अकबराने काय काय केलं होतं सुधारणा तेही लिहा. नवरत्नांची नावंही लक्षात ठेवा, तेही महत्त्वपूर्ण आहे. अकबराच्या दरबारात जे तानसेन होते ते आधी कुठे होते, कोणाच्या दरबारी होते, त्यांची समाधी कुठे आहे, हेही प्रश्न लक्षात ठेवा, त्याची तयारी करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे. झहीरुद्दीन नाव कोणाचे होते? झहीरुद्दीन नाव कोणाचे होते? तर उत्तर आहे बाबर. म्हणजे आपण औरंगजेबचं नावही पाहिलं आहे, जहांगीरचंही पाहिलं आहे, अकबर आणि आता बाबर. हे 2011चे PYQ आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे. अकबरने असीरगडचा वेढा कोणत्या साली दिला होता? उत्तर आहे 1601. त्यानंतरचा प्रश्न आहे. अकबरने मेड़तावर कधी विजय मिळवला होता? उत्तर आहे 1561 ते 62 मध्ये. आता मेड़तावर कोण राज्य करत होतं त्यावेळी ते महत्त्वपूर्ण आहे, तेही नीट लिहून ठेवा. आणि अकबराने कशा पद्धतीने एक एक राज्य जिंकत गेला, एक एक सत्ता जी होती त्याच्यावर कसा कब्जा केला ते महत्त्वपूर्ण आहे. कालानुक्रमे लावायचं असतं, तो प्रश्न असतोच नेहमी. त्यामुळे तेही अकबराचे जे काही 8-10 स्वाऱ्या आहेत वेगवेगळ्या राज्यांवर केलेल्या, तर त्या एकाखाली एक लिहून ठेवा आणि लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे. आदिलशाहीची राजधानी कोणती आहे? आदिलशाहीची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे बिजापूर. आता आदिलशाही काही राजांची नावं, बादशाहांची नावं लिहून ठेवा, महत्त्वपूर्ण आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आणि शॉर्ट्सही नक्की पहा, तेही महत्त्वपूर्ण आहेत, परीक्षेत वारंवार विचारले जातात, त्यामुळे तेही बघा. MPSC प्रीचे 2026साठीचे हिस्ट्री MCQ आहेत, तेही सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. MS सेट द्या, UPSC द्या, MPSC द्या, कुठलीही परीक्षा द्या, त्यात महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे हिस्ट्री हा असा सब्जेक्ट आहे जो सगळीकडे असणार आहे, त्यामुळे त्याचे प्रश्नही सगळीकडेच येणार आहेत. त्यामुळे नीट तयारी करून ठेवा आणि उद्या आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.